मार्गावरील वाणगाव येथील रेल्वे फाटकाजवळ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे बांधकाम आणि त्यावरील डांबरीकरणाचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे। पुढील 15 दिवसात आवश्यक परवानग्या प्राप्त झाल्यानंतर उद्घाटन करून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे। मात्र उद्घाटन आणि वाहतूक सुरू करण्यापूर्वीच या पुलाच्या मध्यावरील डांबरीकरण केलेल्या पृष्ठभागाला लांबलचक भेग पडली असून 1-2 ठिकाणी रस्ता दबल्याचे समोर आले आहे। पश्चिम रेल्वे मार्गावरील सफाई ते बोर्डीपर्यंत अस्तित्वात असलेल्या फाटकाच्या जागी 14 रेल्वे उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग उभारले जात आहेत। यापैकी वाणगाव येथील फाटकाच्या जागेत 5 वर्षापासून सुरू असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पूर्ण करण्यात आले आहे। या पुलाचे बांधकाम TNT कन्स्ट्रक्शन या ठेकेदार कंपनीने केले असून पुलाची एकूण लांबी 800 मीटर तर रुंदी 8 मीटर आहे। पुलाच्या बांधकामासाठी जवळपास 57 कोटीचा खर्च करण्यात आला आहे। या एका महिन्यापूर्वी पुलाचे बांधकाम आणि त्यावरील पृष्ठभागावर डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात येईल। पुलाचे परीक्षण आणि इतर आवश्यक परवानग्यांची पूर्तता केल्यानंतर पुढील 15 दिवसात पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रयोजन करण्यात आले होते। मात्र त्याआधी पुलावर मोठ्या भेगा पडल्याचे आढळून आल्यानंतर पुलाच्या बांधकामाचा दर्जा आणि गुणवत्ता याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। बांधण्यात आलेल्या रस्त्याची चौकशी करून संबंधित ठेकेदाराकडून तात्काळ रस्ता दुरुस्त करून घेतला जाईल, असे डहाणूचे सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता अभय जाधव म्हणाले।